काही दिवसांपूर्वी मी माझ्या जेनझी नंदेने बनवलेले नूडल्स तुम्हाला दाखवले होते आणि तुम्ही सगळेच म्हणाला होतात की वा काय नूडल्स आहेत. तर हे होते साम्यांग बुलडाक नूडल्स, जे कोरियन नूडल्स आहेत. जर का तुम्ही सुद्धा माझ्यासारखं आत्तापर्यंत मॅगी नूडल्स खाऊन त्याला वावा म्हणत असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, कारण अतिशय सोपी आहे. पॅन गरम करायचा, त्यात बटर टाकायचं आहे, त्यामध्ये बारीक चिरलेली लसूण, कांदा आणि थोडीशी कांद्याची पात टाकायची आहे. आता हे सगळं व्यवस्थित सॉते करून घ्यायचं आहे आणि मग 2-3 मिनटं हलकंसं परतून झाल्यानंतर त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडी फ्लेम वाढवा आणि हे मिश्रण व्यवस्थित उकळू द्या. यानंतर आपण गोचूजांग सॉस घेणार आहोत. अगदी वेगवेगळी नावं आहेत. 1 चमचा सॉस घ्यायचा आणि तो या मिश्रणामध्ये ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे. गोड, तिखट, आंबट, फर्मेंटेड अशी मिक्स टेस्ट असते या सॉसची. आता हे मिश्रण छान उकळू द्या आणि आता हा नवीन शोध म्हणजे मॅगी सॉस. 1 चमचा मॅगी सॉस टाकायचा आणि ते पण एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, असे फॅन्सी नूडल्स आपण कधीतरी खाणार, कधीतरी चीट करणार, त्यामुळे फार विचार करू नका, बिंदास बनवा आणि खा. आता मस्तपैकी पाणी उकळलं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये आपण नूडल्स ॲड करणार आहोत. चुरा वेस्ट नाही करायचा, तोही ॲड करायचा. आता ह्यामध्ये 2 पॅकेट्स येतात, एकामध्ये आहे सॉस आणि एकामध्ये आहे पावडर. आता आपण आधी सॉस घालणार आहोत. टडा! आता हे मस्तपैकी मिक्स करून घ्या. नूडल्स शिजेपर्यंत एक छोटासा विक्ट्री डान्स झाला तरी हरकत नाही. नूडल्स छान शिजलेत, पाणीसुद्धा आटलंय. आता वेळ आहे ती पावडर ॲड करण्याची. तर ही आहे एक क्रीमी चीजी पावडर, जी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. बरं, यामध्ये आणखीन एक प्रकार येतो लाल पॅकेटमध्ये, पण तो खूप जास्त तिखट असतो प्रकार, त्यामुळे आम्ही पिंक पॅकेटमधले नूडल्स घेतलेत. तुम्ही ठरवा तुम्हाला कुठले हवे आहेत. आता ही पावडर छानपैकी मिक्स झाली आहे, पण तुम्हाला वाटेल एवढंच आहे, तर एवढंच नाही आहे. आमच्याकडे इकडे मस्तपैकी मॉझरेला चीजसुद्धा आहे, ते आम्ही याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आज होऊन जाऊ दे कल्ला. ओ हो, आता ह्याला मस्तपैकी कवर करणार आहोत आणि बाय द टाईम बाजूला एक पॅन गरम करून त्यामध्ये 2 हाफ फ्राय ऑमलेट्स बनवणार आहोत आपण. येस, कारण कोरियन नूडल्स आहेत बॉस, त्याच्यासोबत हाफ फ्राय ऑमलेट जातं. आणि अशा प्रकारे हाफ फ्राय ऑमलेट आपण आपल्या शिजलेल्या नूडल्सच्यावर टाकून त्यावरती स्प्रिंग ऑनियन टाकून मस्तपैकी आस्वाद घ्यायचा आहे. बस, बाकी काही काम नाही. मस्तपैकी फस्त केले आणि आपलं काम झालं आहे. नक्की नूडल्स ट्राय करा आणि मला कळवा बरं का कसे वाटले ते. बाय.